आज आपल्या सिल्लोड गावामध्ये आपल्या सर्वांचं दैवत बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या विचारानं प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना प्रहार जनशक्ती पक्ष या ठिकाणी सदैव दिव्यांगांसाठी काम करणारे आपले रामदासभाऊ खोत साहेब, या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजीभाऊ गाडे साहेब, या ठिकाणी प्रहारची वाघी म्हणून ओळखले जाणारे आपल्या लक्ष्मीताई देशमुख, या ठिकाणी सर्वच उपस्थित असलेले प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, या ठिकाणी आपण आज का आलेलो आहेत आपल्या सर्वांना माहीतच आहे. कारण आज आपण बघा का 25 तारखेला आपल्या दिव्यांगांचा मोर्चा मुंबई येथे बच्चूभाऊंच्या नेतृत्वामध्ये बच्चूभाऊंच्या उपस्थितीमध्ये झाला. त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी माननीय अब्दुलजी सत्तार साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं का आम्ही दिव्यांगांचा प्रश्न येत्या अधिवेशनमध्ये मांडू. परंतु त्या ठिकाणी असं काही घडलं नाही, म्हणून त्यांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे आज आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालो. फक्त आपलं म्हणणं एकच आहे का आमच्या दिव्यांगांची बददुआ घेऊ नका. अरे फक्त आमचं एकच म्हणणं आहे का फक्त आमच्या अपंगांची बददुआ घेऊ नका. कारण की या ठिकाणी बददुआ जर मिळाली तर तुमची जी महायुती सरकार आहे हे ढासळायला वेळ लागणार नाही. या ठिकाणी सर्व दिव्यांगांच्या आशीर्वादानं बच्चूभाऊंच्या आशीर्वादानं या ठिकाणी परिवर्तन महाशक्ती या ठिकाणी तयार झालेले आहे. या ठिकाणी बच्चूभाऊंच्या नेतृत्वामध्ये जे पण इथचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी ज्येष्ठ नेते असेल त्यांच्या नेतृत्वामध्ये बच्चूभाऊ जो आदेश देतील त्या विचारानं 288 आमदार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभे केले जाणार आहे. त्यावेळेस आम्हाला आंदोलन करायची गरज पडणार नाही. फक्त दिव्यांग आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मार्गी लागणार आहे हेच आम्हाला या ठिकाणी सांगायचं. अरे आम्ही तुमच्याकडे काय मागतोय? आम्ही तुमच्याकडे भीक नाही मागत, आम्ही आमच्या हक्काचं या ठिकाणी अनुदान मागतोय. अरे आज तुम्ही आमदार झाले, आमच्या मताने आमदार झाले, आमच्या मताने खासदार झाले, आमच्या मताने मंत्री झाले. तुमचा पगार 2.5 लाखापासून 5 लाखापर्यंत आणि आमच्या दिव्यांगाला 2 हात नाही, पाय नाही, डोळे नाही, यांना 1,500 रुपये महिना भेटतो, तो बी वेळेवर नाही. आमची मागणी फक्त आहे की आम्हाला 6,000 रुपये महिना वेळेवर मिळाला पाहिजे. म्हणजे आमच्या दिव्यांगाचा घर या ठिकाणी नीटनेटकेपणाने चालणार आहे. आमच्या दिव्यांगाला घरकुल नाही, आमच्या दिव्यांगाला जागा नाही, आमच्या दिव्यांगाला अंत्योदय मधून धान्य पण भेटत नाही. अहो अब्दुलजी सत्तार साहेब, तुम्ही आमच्या मनाशी का खेळले हा आमचा तुमच्याशी प्रश्न आहे. अरे फक्त आमचं एकच म्हणणं आहे तर सगळ्यांच्या मनाशी खेळा पण दिव्यांगाच्या मनाशी खेळू नका. कारण ही प्रहार संघटना जातीपातीचं राजकारण करीत नाही. या ठिकाणी हिंदू मुस्लिम शीख और ईसाई हम सब भाई भाई. आम्ही जातीपातीचं राजकारण करायला आलो नाही. आम्हाला तुम्हाला पाडायचा पण विचार नाही. फक्त आमचं म्हणणं एकच आहे, आज आमचं एक तर GR द्या नाही तर तुमच्या बंगल्याचा ताबा द्या. हेच आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. आम्ही काय सांगतोय का या ठिकाणी फक्त मला अब्दुलजी सत्तार साहेबांना एकच सांगायचं आहे, ना हिंदू काय आहे ना मुसलमान काय आहे, ना हिंदू काय आहे ना मुसलमान काय आहे. लहू से टपकता खून गीता से तो कुरान का है. इस खून की जरा कदर करो अब्दुलजी सत्तार साहब. ये खून एक इंसान का है, ये खून एक इंसान का है. आम्ही भी माणसं आहोत, आम्ही काय जनावर नाही आहोत. या ठिकाणी आम्ही जे आलो तर आमचा हक्क मागण्यासाठी आलोय. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की तुमच्या हातून या दिव्यांगांची सेवा आम्हाला करून घ्यायची होती. पण तुमचं दुर्भाग्य आहे की या ठिकाणी अब्दुलजी सत्तार साहेब तुमच्या नशिबात नाही आहे आमच्या दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन देण्याची. कारण हे फक्त 288 आमदारापैकी आमचे बच्चू कडूच करू शकता हे आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही इथं 18 प्रकार जातीचे लोक आहोत. हे फक्त विचारानं जोडलेलो आहोत. आम्ही जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवलेलं आहे. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, इथं मुसलमान बी असला तो आमच्या कुटुंबातला आहे, त्याचा हक्क त्याचा अधिकार त्याला मिळालाच पाहिजे. फक्त अब्दुलजी सत्तार साहेबांना आमची विनंती आहे, तुम्ही कुठं पण असाल कुठं पण राहा, फक्त आमचं एकच सांगणं आहे तुम्ही मोर्चाच्या ठिकाणी येऊन आमचं या ठिकाणी काय जे मानधन असेल याचा GR काढावा आणि आम्हाला सगळ्यांना संबोधित करून या ठिकाणी आम्हाला चांगली वागणूक द्यावा याच्या ठिकाणी सांगणार आहे. कारण आमचं फक्त म्हणणं एकच आहे का बच्चूभाऊ या ठिकाणी येणारच आहे. बच्चूभाऊंनी सांगितलं मला येईपर्यंत वेळ काढा. जर कदाचित बच्चूभाऊंनी आदेश दिला, बच्चूभाऊंचा जरी वेळ झाला तर आम्हाला हे कोणाला सुद्धा वेळ लागणार नाही. कारण हे प्रहारचे कार्यकर्ते प्रहार आहे.
आम्ही अन्यायाविरुद्ध प्रहार करणारे लोक आहोत. आमचा जर अन्याय होत असाल, तुम्ही जर सुखाने आनंदात तिथं जेवण करीत असाल किंवा बसत असाल, आम्ही हे खपवून घेणार नाही. तुम्ही आमचे सेवक आहोत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि आमच्या दिव्यांगाचे काय मागणी असेल तर तुम्ही तात्काळ मंजूर केलं पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय राष्ट्र.